हॅलो फ्रेशर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्रेशर्स गाईड. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की आफ्टर 40 एज नंतर तुमचं आय टीमध्ये काय फ्युचर असणार आहे. राईट. सो बऱ्याचशा लोकांना ही क्युरियोसिटी आहे की आफ्टर एज ऑफ 40 की आय टीमध्ये काय फ्युचर असणार आहे, किंवा आय टीमध्ये रिटायरमेंट असते का, तर किती एजला आय टीमध्ये रिटायरमेंट असते. सो याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांना क्युरियोसिटी आहे. सो त्याचबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो सगळ्यात पहिले आपल्याला जाणून घ्यायची गरज आहे की आय टी इज अ प्रायव्हेट इंडस्ट्री. आय टी प्रायव्हेट इंडस्ट्री आहे, त्यामुळे काय होतं की तुम्हाला कंटिन्युअसली लर्निंग हा एक फॅक्टर आहे की कंटिन्युअसली तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला लागतात किंवा नवीन गोष्टी लर्न करायला लागतात. राईट. सो ज्यावेळेस आपलं एज ऑफ 40 असतं तर त्यावेळेस आपला इयर्स ऑफ एक्सपिरियन्स 15+ असतो. राईट. 15 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आपला असतो. म्हणून 15 वर्ष एक्सपिरियन्स नंतर तुमचं काय फ्युचर असणार आहे. राईट. सो याच्याबद्दल आपण डीपमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो बिफोर गोइंग टू सी दी 15 years ऑफ एक्सपिरियन्स, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड की 4 to 5 years ऑफ एक्सपिरियन्स और 3 to 6 years ऑफ एक्सपिरियन्स. राईट. सो जर आज मार्केटमध्ये आपण बघत असू तर जॉबची जी काही रिक्वायरमेंट आहेत आपण जर बघितली असेल तर जे फ्रेशर्स आहेत तर त्यांना कमी वॅकन्सीज अवेलेबल आहेत. राईट. सो बऱ्याचशा कंपनीज, most of the companies are going with the experienced candidates only. They are not preferred with the freshers candidates, right? So फ्रेशर्सच्या पण वॅकन्सी कमी आहे. राईट. आणि जसं तुम्ही परत 1-2 years एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये पण परत फ्रिक्वेन्सी कमी आहे. म्हणजे फ्रेशर्सला तर जसं आपण म्हणू की 30% असतील तर 1-2 years ऑफ 2 years एक्सपिरियन्सपर्यंत तुमचे 50% चान्सेस आहे. राईट. तिथून पुढे जसं तुमचा 3+ एक्सपिरियन्स होतं तसे तुमचे चान्सेस अजून जास्त वाढतात. 5+ला अजून तुमचे जास्त चान्सेस वाढत असतात. राईट. जॉबसाठी. सो हा जो टाइम असतो 5 to 8 years ऑफ एक्सपिरियन्स और 3 to 7 years 8 years ऑफ एक्सपिरियन्स, यामध्ये तुम्ही ॲज अ सिनियर डेव्हलपर म्हणून किंवा सिनियर पोझिशनवरती काम करत असता. राईट. सो बऱ्याचशा कंपनी ह्या सिनियर लोकांना प्रेफर करतात. राईट. म्हणून त्यावेळेस जो काही जॉब तुम्ही स्विच करणार आहात किंवा जॉबचं जे काही तुमचं फ्युचर असणार आहे ते खूप ब्राईट फ्युचर असणार आहे. किती? 3 ते 7 वर्ष किंवा 8 वर्ष एक्सपिरियन्समध्ये. का? बिकॉज ऑफ त्यामध्ये तुम्ही ना तुमचे पॅकेजेस खूप चांगले असणार आहेत किंवा तुम्ही चांगल्या पॅकेजवरती त्यावेळेस जॉब करू शकता, किंवा तुम्ही जॉब स्विच केल्याच्या नंतर तुम्हाला हाईक पण चांगल्या पद्धतीने, चांगल्या प्रकारची हाईक तुम्हाला तिथे मिळणार आहे. राईट. पण एज ऑफ 40 नंतर तुमचा जर एक्सपिरियन्स 15+ जर एक्सपिरियन्स होत असेल तर त्यावेळेस तुम्ही लीड लेवलला किंवा मॅनेजर लेवलला या पोझिशनला तुम्ही काम करत असता. राईट. आता तुम्हाला माहिती, जर एखादी टीम बिल्ड होत असेल तर त्या पर्टिक्युलर टीममध्ये टीम लीड किती असतात आणि मॅनेजर लेवलचे पर्सन्स किती असतात. राईट. सो आता प्रॉब्लेम्स काय होतो की याच्यामध्ये ऑब्विसली तुमचं जर एक्सपिरियन्स तुमचा 15+ असेल तर तुमचे ज्यावेळेस तुम्हाला जॉब स्विच करायचा आहे किंवा तुमच्यासाठी जॉब वॅकन्सीज खूप कमी अवेलेबल असतात. कारण याचे रिझन्स असे आहेत की हा एक्सपिरियन्स खूप हाय लेवलचा एक्सपिरियन्स असतो. राईट. त्यानंतर तुमचे जे पॅकेजेस असतात, सॅलरी असते, तर ती सॅलरी पण खूप जास्त हाय असते. राईट. म्हणून काय असतं की तुमचा जो एक्सपिरियन्स 15+ एक्सपिरियन्स नंतर, सो तुमचा जो एक्सपिरियन्स आहे 15+, तर त्यामध्ये तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. राईट. कारण तुमचं पॅकेज खूप हाय लेवल असतं. आणि दुसरं रिझन असं आहे की आपल्याला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल एखादी टीम असेल तर त्या टीममध्ये 10 लोक जर काम करत असतील, फॉर एक्झाम्पल 5-6 डेव्हलपर असतील, 2 टेस्टर असतील, त्यानंतर एक टीम लीडर आणि एक मॅनेजर असतो त्यामध्ये. राईट. मग तुमचा जर एक्सपिरियन्स 15+ असेल तर तुम्ही काय करता, टीम लीड किंवा मॅनेजर लेवलला काम करत असता. मग आपण जर फ्रिक्वेन्सी बघितली तर 10 लोकांमध्ये 1 किंवा 2 लोक मॅनेजर लेवलला किंवा टीम लीड लेवलला काम करत असतात. राईट. म्हणून आपण याच्यावरून काउंट समजू शकतो किंवा याच्यावरून जॉबचं जे काही 15+ साठी जे काही जॉब आहेत याच्यावरून आपण कन्सिडर करू शकतो की मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये, एका कंपनीमध्ये, एका प्रोजेक्टमध्ये किती जॉब्स ॲज अ टीम लीड, ॲज अ मॅनेजर म्हणून असणार आहे. राईट. म्हणूनच काय असतं माहिती आहे का की ज्यावेळेस तुमचा 15+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स होतो तर त्यावेळेस तुम्हाला स्टेबिलिटी खूप महत्त्वाची असते. राईट. ॲज कम्पेअर टू दी सॅलरी. राईट. आता जशी तुमची 3 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत जशी सॅलरी वाढत जाते, जसं तुमचे पॅकेजेस वाढत जातात, 30% हाईक, 50% हाईक, 100% हाईक. राईट. सो तसं तुमचं 15 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी तुमच्या पॅकेजेसला स्टेबिलिटी येते. सो तुमचे पॅकेज ग्रोथ पाहिजे तेवढी ग्रोथ तुमची होणार नाही. कारण का की तुम्ही कंपनी जर स्विच करायला गेलात, एखाद्या कंपनीमध्ये आहात आणि कंपनी जर स्विच करायला गेलात तर त्यावेळेस तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येणार आहेत, कारण वॅकन्सीज तुम्हाला तेवढ्या एक्सपिरियन्सनुसार मिळणार नाही. सेकंड थिंग इज की तुमचे जे काय पॅकेज असतं, सॅलरी हाईक, तर ती मॅच करण्यासाठी कंपनीजला खूप अवघड जातं.
कारण आता एखाद्या प्रोजेक्टवरती काम करायचं असेल तर त्यांचं एक फिक्स बजेट असतं की या बजेटमध्येच मला मॅनेजर पाहिजे किंवा या बजेटमध्येच मला पूर्ण टीम माझी या बजेटमध्येच असली पाहिजे. मग त्यावेळेस तुमच्यासाठी खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात तुम्हाला, राईट? सो मी असे खूप सारे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत किंवा माझ्या एक्सपिरियन्समधले हे एक्झाम्पल्स आहेत की ज्यावेळेस आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करतो, ज्यावेळेस माझे मॅनेजर्स असतील किंवा माझे टीम लीड्स असतील, राईट, की ते एखाद्या प्रोजेक्टवरून रिलीज जर झाले, बेंचवरती जर गेले, राईट, तर बेंचवरती गेल्याच्या नंतर त्यांना प्रोजेक्ट मिळायला खूप अवघड जातात त्या गोष्टी, राईट? कारण टीम मेंबरला इझिली प्रोजेक्ट मिळू शकतो. कारण टीम मेंबर काय की त्याची सॅलरी एक तर कमी असते, त्याचा एक्सपिरियन्स कमी असतो आणि या गोष्टी काय असतात की कंपनीला सर्व्हाइव्ह करायला जास्त काय अवघड जात नाही, बरोबर आहे? आणि त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम असा येतो की एज ऑफ 40 नंतर किंवा इयर्स ऑफ एक्सपिरियन्स जो असतो तुमचा 15+ नंतर, की तुमचं लर्निंग जे असतं, जर तुम्ही जर कंटिन्युअसली लर्निंग करत गेलात तर तुमचं फ्युचर डेफिनेटली त्याच्यामध्ये आहे. पण तुम्ही जर एखाद्या टेक्नॉलॉजीवरती जर स्टॉप असाल किंवा एखाद्या स्पेसिफिक स्किल सेट जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला जॉब मिळायला खूप अवघड जाईल त्यामध्ये, राईट? बट तुम्ही जर टेक्नो मॅनेजर असाल म्हणजे काय की तुम्ही टेक्निकल पण जॉब करताय, म्हणजे टेक्निकल कोडिंग पण तुम्ही करू शकताय आणि तुम्ही मॅनेजर लेवलचं पण तुम्ही काम केले किंवा टीम पण तुम्ही हँडल केलेली आहे, तर त्यावेळेस तुम्हाला अपॉर्च्युनिटीज ह्या जास्त आहेत, राईट? सो फंक्शनल मॅनेजरपेक्षा तुम्ही जर टेक्नो मॅनेजर जर असाल तर तुम्हाला अजून जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत ॲज कम्पेअर टू दी फंक्शनल मॅनेजर्स, राईट? सो हा पण एक मुद्दा आहे की कंटिन्युअसली जर तुम्ही लर्निंग करत गेलात किंवा जर टेक्नॉलॉजी लर्न करत गेलात तर डेफिनेटली तुम्हाला मार्केटमध्ये जॉब अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला लवकर मॅनेजर पोझिशनसाठी हायर केलं जाऊ शकतं. कारण टेक्निकलसाठी का माहिती आहे का की जर टेक्निकल मॅनेजर जर घेतला तर प्रोजेक्टमध्ये किंवा टीममध्ये जर कुठले इश्यूज जर आले टेक्निकल लेवलला, सो मॅनेजर तो क्विकली तो सॉल्व्ह करू शकतो किंवा ही कॅन आयडेंटिफाय दॅट इश्यूज, राईट? सो दॅट्स वाय कंपनीज आर लुकिंग फॉर टेक्नो मॅनेजर्स, राईट, नॉट फंक्शनल मॅनेजर्स. सो म्हणून जर तुमचा एज ऑफ 40 असेल आणि तुमचा एक्सपिरियन्स जर 15+ असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तुम्हाला टेक्निकल तुम्हाला खूप स्ट्रॉंग व्हावं लागेल. त्यानंतर सर्टिफिकेशन्स जे असतात, राईट, मॅनेजर लेवलचे वेगळे सर्टिफिकेशन्स असतात, ते सर्टिफिकेशन्स तुम्हाला करावं लागतील. किंवा आता जे काही एज ऑफ 40कडे जात असतील, ज्यांचा 8-9 वर्ष एक्सपिरियन्स असेल, जे टीम लीड लेवलला काम करत असतील, तर त्यांना मला सांगणं आहे की तुम्ही आतापासून टीम लीड लेवलचं जे काही एक्सपिरियन्स आहे ते घ्यायला लागा किंवा मॅनेजर लेवलचा जो एक्सपिरियन्स आहे ते घ्यायला लागा. का सांगतोय मी? बिकॉज आपण काय करतो की तुमचं एक्सपिरियन्स जरी 7-8 वर्ष असेल तरी आपण काय करतो, टीम लीड लेवलची पोझिशन घेण्यासाठी आपण कुठेतरी अवॉइड करतो त्या गोष्टी, राईट? त्या अवॉइड केल्यामुळे काय होतं की तुम्हाला ॲज अ टीम लीडचा किंवा टीम मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स खूप कमी असतो, राईट? मग ज्यावेळेस आपण जॉब स्विच करायला जातो 8-9 वर्ष एक्सपिरियन्सवर ॲज अ टीम लीड म्हणून, तर त्यावेळेस ऑब्व्हियसली तुम्हाला विचारतात की तुम्हाला टीम हँडलिंगचा एक्सपिरियन्स आहे का, बरोबर आहे? सो मग तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तिथे ॲडेड ॲडव्हान्टेज होतो तुमच्यासाठी. पण जर तुम्ही फक्त ॲज अ इंडिव्हिज्युअल टीम मेंबर म्हणून जर काम करत असाल तर डेफिनेटली यू विल गेट दी सो डेफिनेटली सो तिथे तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम्स येऊ शकतो किंवा तुम्हाला वॅकन्सीज खूप कमी मिळू शकतात, राईट? सो मोस्ट ऑफ दी कंपनीज आर लुकिंग फॉर दी team lead level persons, right? If you go with the 7 and 10 years of experience, they are looking for the team leads, okay, who can manage the whole team, right? सो जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सनुसार आपल्याला ग्रो व्हावं लागणार आहे कुठल्याही आय टीमध्ये. कारण आय टी इज अ प्रायव्हेट सेक्टर. याच्यामध्ये जर तुम्ही कंटिन्युअसली लर्निंग नाही केली, तुमच्याकडे जर टेक्नॉलॉजी नसेल, तुमच्याकडे जर नॉलेज नसेल तर तुम्हाला झिरो किंमत आहे, तर तुम्हाला काहीच व्हॅल्यू नाही आहे, राईट? म्हणून जर तुमचा 15+ एक्सपिरियन्स असेल, 7 इयर्स असेल, 10 इयर्स एक्सपिरियन्स असेल किंवा 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला कंटिन्युअसली लर्निंग करावं लागेल. आणि टेक्नॉलॉजी जर म्हणलात तर नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती आहे, आय टीमध्ये एव्हरी 6 मंथला नवीन कुठली तरी टेक्नॉलॉजी येते, नवीन काहीतरी मार्केटमध्ये असतं, तर तुम्हाला ते ॲटलिस्ट माहीत असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही लर्निंग करायला स्टार्ट केलं पाहिजे, राईट? इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस टीम मेंबरबद्दल आपण डिस्कस करतोय तर त्यावेळेस तेवढे त्यांच्या इंडिव्हिज्युअल टीम मेंबरबद्दल आपण ज्यावेळेस डिस्कस करतोय की तेवढे त्यांना रिस्ट्रिक्शन नसतात, बिकॉज यू आर होल्डिंग दी होल टीम, राईट? यू आर गायडिंग दी होल टीम्स, राईट? त्यामुळे तुमच्याकडे ते नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, राईट? त्याच्यानंतर अजून सेकंड एक फॅक्टर आहे की एज ऑफ 40 किंवा इयर्स ऑफ एक्सपिरियन्स 15 नंतर तुमचे जॉब वॅकन्सीज कमी होतात किंवा तुमचे कमी चान्सेस असतात जॉब लागण्याचे. याचे रिझन अजून काय आहे की आपल्याला माहिती आहे की जे नवीन स्टुडंट आहेत, नवीन एम्प्लॉईज आहेत, ज्यांचा 2 इयर्स 3 इयर्स एक्सपिरियन्स आहे, ते यांना ऑलरेडी 10th पासून 12th पासून प्रोग्रामिंग लँग्वेज काय हे माहिती आहे.
तर आपल्याला कधी माहीत झालं, ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशनला गेलो त्यावेळेस आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे माहिती झालं आणि त्याच्यानंतर मग आपण ते लर्न करायला लागलो. तर म्हणून काय आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त हार्ड आहे, राईट. कॉम्पिटिशन खूप जास्त तगडं आहे. म्हणून काय होतं की हे जे कमी एक्सपिरियन्सवाले लोक आहेत, तर ते आपल्यापेक्षा चांगली फास्ट डेव्हलपमेंट करू शकतात किंवा टेक्नॉलॉजी अडॅप्ट करू शकतात. म्हणून काय आहे की आपल्यासाठी ते खूप मोठं चॅलेंज आहे की नवीन जे कॅन्डिडेट्स येणार आहेत, नवीन जे एम्प्लॉईज आय टीमध्ये एंटर करतायत, तर ते लोक जे आहेत तर ते खूप फास्ट आहेत, राईट. त्यांच्यासोबत जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला कंटिन्युअसली लर्निंग करण्याची गरज आहे, राईट. आणि आय टी प्रायव्हेट इंडस्ट्री का म्हणतो मी, बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी हे डिस्कस करतो की आय टी इज अ प्रायव्हेट इंडस्ट्री. कारण प्रायव्हेट इंडस्ट्री का म्हणतो की प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सगळे राईट्स हे कंपनीला असतात, की त्यांना डिसिजन्स घेण्याचे सगळे राईट्स त्यांना असतात, की कुठला एम्प्लॉईज मला कंटिन्यू करायचा आहे, कुठला एम्प्लॉईजला मी रिलीज करायचं आहे, राईट, बजेटनुसार. सो त्यामुळे प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये तुमच्याकडे जर नॉलेज असेल, राईट, तर तुम्ही ते नॉलेज शो करून तुम्ही ती पोझिशन्स घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला नवीन पोझिशन शोधाव्या लागतील, राईट. सो नवीन जे काही एम्प्लॉईज आहेत हे पण तुमच्यासाठी खूप जास्त चॅलेंजेस आहेत. सो जर तुम्हाला एज ऑफ 40 नंतर किंवा 15 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स नंतर जर आय टीमध्ये स्टेबल करायचं असेल, स्टेबल राहायचं असेल, तर तुम्हाला एक कंपनी जी असेल, तर प्रोडक्ट बेस असेल किंवा सर्व्हिस बेस कंपनी असेल, तर या कंपनीमध्ये स्टेबल राहावं लागेल. तर तुम्ही सॅलरीसाठी डिमांड नाही करू शकत किंवा सॅलरीसाठी तुम्ही एखादा जॉब जॉईन करू नका किंवा सॅलरीसाठी एखादा जॉब स्विच करू नका, कारण तुमच्यासाठी स्टेबिलिटी खूप महत्त्वाची असते, राईट. त्याच्यानंतर सेकंड फॅक्टर असा आहे की जे कंटिन्युअसली लर्निंग असतं किंवा आता आपण काय असतो माहिती आहे का, की एखादा जर तेवढा एक्सपिरियन्स आपला 15 वर्ष एक्सपिरियन्स असेल, तर त्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी शिकायला मिळत नाही किंवा प्रोजेक्टवरती काम करायलाच मिळत नाही. मग तुम्हाला लर्निंग करायला वेळ नसतो, म्हणून तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणून एखादा प्रोजेक्ट जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही तिथे स्टेबल राहिलं पाहिजे, राईट. सॅलरीची डिमांड न करता. ऑलरेडी तुम्ही तेवढा एक्सपिरियन्स आहे म्हटल्यानंतर तुमची सॅलरी चांगलीच असते, पण स्विच करण्यामध्ये सॅलरी चांगली मिळण्यासाठी स्विच करण्यात मला नाही वाटत की तुमचा एवढा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या रिस्क तुम्ही घेतल्या पाहिजे, राईट. सो त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर असा आहे की बरेचसे लोक रिटायरमेंट काय असते आय टीमध्ये. सो ऑब्व्हियसली जसे रिटायरमेंट गव्हर्नमेंटमध्ये असते की तुमचं एज ऑफ 60ला तुमची रिटायरमेंट, तसं इथे पण एज ऑफ 60ला तुमची रिटायरमेंट असते. पण बऱ्यापैकी लोक जे आहेत की फक्त जे हायर पोझिशनला असतात, मॅनेजर असतील किंवा तुमचे जे काही डिलिव्हरी हेड असतील, राईट, त्याच्यानंतर तुमचे कुठले तरी ऑपरेशनल हेड्स असतील, तर हेच लोक काय करतात, एज ऑफ एक्सपिरियन्स 20-25 पर्यंत हे लोक सर्व्हाइव्ह करतात. अदरवाईज बरेचसे लोक आहेत की जे आपले स्वतः स्टेबल झालेले आहेत. आय टीमध्ये बरेचसे असे मी एक्झाम्पल्स बघितलेत, बरेचसे माझे मॅनेजर्स आहेत, बरेचसे माझे टीम लीड्स असे आहेत की ज्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू केले. आता ज्या आय टी इंडस्ट्रीमध्ये आपण एखाद्या सॅलरीसाठी XYZ पॅकेजसाठी काम करतो, राईट, 12-12 तास काम करावं लागतं आय टी इंडस्ट्रीमध्ये, तर तेवढं काम जर आपण आपल्या स्वतःच्या प्रोडक्टसाठी, आपल्या स्वतःच्या कंपनीसाठी जर काम केलं तर डेफिनेटली त्याच्यापेक्षा जास्त पैसा मिळणार आहे आणि शिवाय स्वतःची कंपनी असणार आहे. तर बऱ्याचशा लोकांनी हे स्टार्टअप सुरू केले. तर मग आता एज ऑफ 40 नंतर किंवा एज ऑफ एक्सपिरियन्स 15 नंतर किंवा 20 इयर्स एक्सपिरियन्स नंतर बरेचसे लोक हे स्वतःचं स्टार्टअप सुरू करतात किंवा स्वतःचे बिझनेसेस सुरू करतात, राईट. सो आय टीमध्ये दिसतं पॅकेजेस खूप जास्त आहेत, नंबर्स खूप जास्त आहेत, पण तेवढं तुमचं प्रेशर पण तुमच्यावरती खूप जास्त असतं. म्हणून बरेचसे लोक आहेत की एक्सपिरियन्स नंतर किंवा 15 वर्ष एक्सपिरियन्स नंतर त्या प्रेशरमध्ये काम करायला रेडी नसतात किंवा ते प्रेशर्स हँडल करायला रेडी नसतात, राईट. म्हणून बरेचसे लोक स्वतःचं स्टार्टअप सुरू करतायत. सो ज्यांनी मी असं नाही म्हणणार आहे की तुम्ही सगळ्यांनी स्टार्टअप सुरू केलं पाहिजे. सो माझा तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे 15+, पण मला जे एक्सपिरियन्स आलेले आहेत तर ते एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय, राईट. सो असं नाही आहे की तुम्ही मी जे सांगितले त्याच गोष्टी परफेक्ट असणार आहेत, बट सो या गोष्टी कुठेतरी आय टी इंडस्ट्रीमध्ये आज चाललेल्या आहेत आणि याच्यावरती ओव्हरकम करायचं असेल, जसं सांगितलं मी की तुम्हाला स्किल सेट अपग्रेड करावं लागेल, तुम्हाला सर्टिफिकेशन्स करावं लागतील आणि तुम्हाला टेक्नो मॅनेजर रोल तुम्हाला बघावं लागतील, राईट. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल जॉब पण करू शकता आणि तुम्ही मॅनेजर लेवलचे पण जे काही मॅनेजमेंट आहे ते पण तुम्ही मॅनेज करू शकता, राईट. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच गाईज.